संकू, हे काय करतेस? एवढ्या साड्या कशासाठी काढल्यास? अरे मला साडीचा ड्रेस शिवायचा आहे, त्याची सगळी तयारी चालू आहे माझी. तर थोडी कन्फ्यूज आहे कोणती साडीचा ड्रेस शिवू. खूप जास्त साडीचा ड्रेस म्हणजे? अरे साडीचा ड्रेस शिवतात ना पूर्ण असा लॉंग, त्याला वन पीस टाईप सारखा असतो. म्हणजे काठपदराची ही जी साडी आहे ना तिचा ड्रेस शिवू शकतो. मी तुला नंतर दाखवेन फोटो वगैरे. तर माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत अशा काठपदराच्या, ज्या आधी घेतलेल्या मी लग्नाच्या आधी. तर त्या काही जास्त वापरत नाहीत. माझ्याकडे एक सुद्धा असा साडीचा ड्रेस शिवलेला नाहीये. तर मग मी विचार केला की टाकूया. तसं पण दीदीचं आणि माझं ठरलंय की आम्ही रक्षाबंधनला आम्ही साडीचा ड्रेस शिवणार आहोत. पण ती साडी आमची फिक्स आहे. ती साडी ही आहे. दीदीची पण ह्यातलीच साडी आहे, तिचा थोडा वेगळा कलर आहे. मॅचिंग घेतलेली ना तुम्ही? हा, आता घेतलेली आम्ही. आईचा गुलाबी कलर होता, दीदीचा मोरपिशी आहे आणि माझा हा निळा कलर आहे. तर ह्या साडीचा प्रॉब्लेम असा आहे की याचा ना पदर खूप मोठा आणि जाड आहे, त्यामुळे तो घेताना येत आपल्याला वन साइड घेऊ शकतो आणि असा जर पिन लावून लावला तर तो खूप मोठा येतो. म्हणून दीदीने ठरवलं की या साडीचा आपण ड्रेस शिवूया. तिच्याकडे पण सेम कलर आहे, मी तुम्हाला नंतर थोड्या वेळात दाखवेन. आता आम्ही दोघी पण जाणार आहोत साडीचा ड्रेस शिवण्यासाठी, टेलरकडे जाणार आहोत. म्हणजे आमचा फ्रेंड आहे त्याच्याकडे चाललोय आम्ही शिवण्यासाठी. तर ही साडी फायनल आहे माझी. या साडीचा तर मी ड्रेस शिवणार आहेच, पण अजून एक मला साडी घ्यायची आहे. तर दीदीने 2 साड्या घेतल्या, 2 साड्यांचा तिला ड्रेस शिवायचा आहे. पण मी एकच घ्यायचे, तर मग मी विचार करते अजून कोणती साडी आहे का की जी मी वापरत नाही, साडीचा मी ड्रेस शिवू शकेन आणि घालेन, असा एक विचार करते. त्यामुळं कोणती साडी घेऊ की त्याचा मला ड्रेस शिवता येईल. ही पण छान आहे ना, ही वापरायला साडी असेल अशी बघ, नसेल अशी घेऊन चल. तुझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत. एवढी शॉपिंग केलीस? एवढी शॉपिंग केली, जास्त पण नाही साड्या माझ्याकडे. तर मी बघते, तोच विचार चाललाय की साडीचा आपल्या ड्रेस शिवायचा आहे तर कोणती टाकू शकते का. आणि बहुतेक माझ्याकडे सगळ्या साड्या ज्या आहेत सगळ्या काठपदराच्याच आहे, तू बघू शकशील. अशा फॅन्सी अशा साड्या मी घेतल्यातच नाहीये. तर ही पण आहे मस्त अशी, तिचा पण ड्रेस मस्त शिवता येईल लॉंग. बघूया. एक ड्रेस पीस पण होता ना तुझ्याकडे? हा, एक ड्रेस पीस आहे, तो पण घ्यायचा आहे मला. किती वर्ष झाली, म्हणजे 1.5 वर्ष झाला असं तो ड्रेस पीस मी अजून शिवलाच नाहीये. हा एक फायनल आहे, मी तुला ड्रेस पीस दाखवते. सगळं पसारा काढलाय मी बेडवर माझ्या, इकडे तिकडे. आठवला ड्रेस तुला? कधी घेतलेला आपण? दादरवरून घेतलेला. 2 वर्ष तरी त्याला झालीच असणार मे बी. छान आहे. आपण हा मला शिवायचा आहे मेन म्हणजे पंजाबी ड्रेस. हा घालण्यासाठी असा. हा एक शिवणार आहे आणि ह्या साडीचा एक ड्रेस शिवणार आहे. आणि अजून कोणती साडी घेऊ का आपण? ह्या चांगल्या साड्या आहेत ना. ती साड्या खूप मोठ्या असतील ना, 2 ड्रेस होतील ना. हा, 2 ड्रेस तर होतील. आता बघू, आपली पोरगी पण आहे, पण याच्यामध्ये घेरा येईल ना त्या ह्याचा, म्हणून मी विचार केला की एक पूर्ण देऊया. तर आता आम्ही चाललोय टेलरकडे. दीदीला पण घ्यायचं आहे, दीदी आणि ओबी पण येते, दीदीचे पण टाकायचे आहेत साड्या शिवण्यासाठी. तर ती वाट बघते कधीची येते. आता आम्ही निघालो, तिला आणि ओवीला घेतो. कारण आज संडे आहे तर ओवीला पण सुट्टी आहे, तर ती पण आमच्यासोबत असणार आहे. तिला आवडतं आमच्यासोबत फिरायला. मावशी मामा असले की ती जाम खुश असते. तर चला आता दोघींना घेऊया आणि मग जाऊया पुढे. कोण आलाय? ए, तू खाऊ खातच आलीस? मला आणलास? बाप रे, अरे बाप रे, हे काय? तर ही आहे माझी साडी जी मी तुम्हाला मागाशी दाखवली. आणि दीदीची साडी ही आहे, सेमच कलर आहे. गप ग, सेमच कलर आहे, फक्त हा तिचा मोरपिशी कलर आहे. हे तुम्हाला जेव्हा आम्ही घालू तो ड्रेस तेव्हा तुम्हाला समजेल कसा कलर मध्ये डिफरन्स आहे तो. तिचा मोरपिशी कलर आहे आणि माझा स्काय ब्लू आहे. त्याला बोलू शिवताना नीट शिवून तर तुझा माझा सेम करेल तो, कारण का कलर आमचा सेमच आहे ऑलमोस्ट. तर आम्ही जातोय आणि ओवी पण आलेली आहे आमच्यासोबत. ओवी आम्हाला खाऊ घेऊन आलेली आहे, स्पेशली ती मामाला खाऊ घेऊन आलेली आहे. ती मावशीला विसरली, आता मामा आलाय ना. आता मी पाठी बसले, पहिले मामाला भरवलंच पण तो नाही, आणि आता मी पाठी बसले, तिला पुढे बसायला सांगितलं. ते जाम खुश आहे कारण का तिची मम्मी पाठी बसले ना, मग ती पाठीच बघणार जास्त वेळ की नाही. अवी अवी केस धुतली आहेस? लांब झाली ब केस. काय का सुट्टी? पाकिट नाही घेतलं माझं. नाही घेतलास? पाकिट आहे तुझ्याकडे? नाही. सावकाश तिची दुसरी साडी तरी पण चालेल. भारी आहे का साडी ही? माझ्या याच्यामध्ये जरा दिसतंय. तिला काय खाली घालू नको.
घालशील काय पण ड्रेस घालायला लागेल मम्मी आणि तू मॅचिंग करायचं मग. माझी कुठे आहे ग? 2 टॉप असून पण साडी उरेल ना मग तिला काय ते अजून एक फ्रॉक शिवले तरी चालेल. तेवढी नाही लागणार. नाही सॉफ्ट आहे ती साडी रुपणार नाही देशील. काय देशील म्हणजे कसं काय देशील चांगलं वाटतं ना. मस्त शिवा. आमची हाईट वाढते लगेच घातल्यावर ड्रेस मागा तरी आम्ही एवढा शिवलेला नाही घातला आता तिने तसंच बाजूला केला मी. मला बोलला दादा काय मग त्या शेजारच्या मुलीला दिला मी. अवी घालशील ना? घालणार. हो माय गॉड मम्मी आहे इकडं. मम्मी आहे मग काय बोलणार आता ती. ताई होणार तू. भावांच्या राखी बांधायला तुला घालायला नको काय ग? कुरकुरे आणू? कुठले पाहिजे? चलो बाय बाय. अरे बघितले मी चतुरुंग ते बघ किती आहेत वरती. हा दाखवले व्हिडिओ मध्ये बघा. चला आता मी पुढे नको का? हे मी तिकडून हे बसू मी पाठीच. अवी सीट बेल्ट लाव. बघ कशी आहे. चलो चलो. तर आता आमच्या सोबत एक माणूस येते किती खुश आहे व ती बॅग वगैरे दाखवते. तर माझ्यासोबत ती येते घरी. आम्ही दोघी पण आईकडे चाललोय. मी तिला बोललो ना की आईकडे चाललोय म्हणजे आजीकडे चाललोय मी. तर ती पण रेडी झाली की मी पण येते आजीकडे. लगेच बॅग वगैरे घेतली कपडे वगैरे भरले आणि आता आम्ही जाऊ आजीकडे है ना मजा करायला. का मामा जाणार आहे कामाला. आता घरी जातोय. परत ही व्हिडिओ करणारे अभ्यास घेताना ओके तिचं मल्टिप्लिकेशन आणि म्हणजे वजाबाकी गुणाकार वगैरे ते मला घ्यायचं आहे. थोडं आम्ही त्याच्यामध्ये अजून प्रोग्रेस करू शकतो है ना. काल मी तिचा पेपर बघितला ना की थोडासा भागाकार वगैरे किंवा गुणाकार तिला अजून थोडं जमत नाही. मग ते तिच्याकडून मी घेणार आहे आज करून. त्यासाठी तिने बॅग घेतलेली आहे. गुड्डी मावशी आज माझा अभ्यास घेणार आहे तर है ना. टीचरने अगर बघितली ना व्हिडिओ तर टीचर बोलेल समजलं नाही तर मला विचारायचं ना. ओके मग मी पण टीचरच आहे ना तुझी? नाही मी मावशी आहे. मी टीचर नाही आहे तिची. A few moments later. तर आता आम्ही आलो आईकडे. आल्याला आम्हाला थोडा लेटच झालं. तिथला ऑफिसला जायचं. दोघं बसलीत जेवायला खाली. ओवी पण आहे आणि आई बापाने आज चिकन बनवलंय. संडे आहे स्पेशल. ओवीला अंडा हवं होतं जेवायला. हाय काय खातेस? आणि चिकन चपाती आवडतं. कार्टून पण बघतेस? तू लगेच रेडी कशी झाली तिकडे यायला? आजी बाबांकडे यायला आवडतं. मजा करायला भेटते. मग काय मम्मी नाही ना. संपवायचंय तेवढं. प्रीत रेडी होऊनच आलाय. चिकन स्पेशल. इकडे पप्पा बसलेत जेवायला. चिकन चाललंय आणि इकडे ॲज युजली आई किचन मध्ये जेवायला या सगळे. चिकन आणि भाकरी भाकरी सुद्धा केलेली आहे माझ्यासाठी. अंड सुद्धा उकडलेलं आहे. तर या जेवायला. हे अंड तुला ओके 2 देऊ काय? एक बस. कापू नको थांब राहू दे मी खाते. या जेवायला. आमच्याकडे आलेले पाहुणे डिश मध्ये जेवण त्यांना गेला. इकडे आमच्याकडे मसाज करते एक माणूस. तुझं पण दाखव. बघा तिची ट्रिक कशी आहे मसाज करण्याची. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड. गुड्डी मावशी म्हणजे एकदम बारकी पोर असते ओवीसाठी. बघ काय काय करून ठेवते. बोलते तुझा मसाज करते. रुमाल घेतलाय भिजून. तो असं डोक्यावर फिरवते आणि हातावर रंगवले मेहंदी. काय काय तिचे प्रकार नाही काढत आहे मी असंच ठेवलंय. तिचे प्रकार चालू आहेत काय ना काय. गुड्डी मावशी बस तुझा मसाज करते. हातावर मेहंदी काढते. पाय चपते. एवढी सेवा चालली गुड्डी मावशीची. हा कोणत्या प्रकारचा व्यायाम आहे पण? असं कोण व्यायाम करतं का? पायच्या पायला सांगितले. ओ माय गॉड ओ माय गॉड.
पडशील पडशील तू पडशील. बस बस चला. तर मंडळी आता आलेली आहे मी घरी, फ्रेश वगैरे झाले आणि त्या व्हिडिओ एडिटिंगला बसले. उद्याची व्हिडिओ मला एडिट करायची आहे. आता आज खूप धमाल केली, ओवीने फुल टू धमालच केली. थोडा मी तिचा अभ्यास सुद्धा घेतला आणि माझ्यासोबत थोडी मस्ती करत होती. ती पण आज जाम खुश होती की आज तिला आजी आजोबांच्या घरी मी घेऊन गेले. आणि आता मला संध्याकाळ झाली, थोडा पाऊस पण नव्हता म्हणून मग तिला घरी सोडलं आणि पप्पानी मला माझ्या घरी सोडलं आणि पप्पा गेले आता घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही जे ड्रेस शिवायला दिलेले आहेत ते आम्हाला रक्षाबंधनच्या आधी मिळतील, म्हणजे रक्षाबंधनला आम्ही ते घालणार आहोत. त्याचा ब्लॉग तेव्हा तुम्हाला तेव्हा येईलच आणि तेव्हा तुम्हाला समजेल की ॲक्च्युली आम्ही कशी डिझाईन चॉईस केलेली आहे ते. आणि मी फर्स्ट टाइम शिवते साडीचा ड्रेस, तिचा ऑलरेडी एक आहे शिवलेला, त्यामुळे तिला अंदाज आहे. मी फर्स्ट टाइम शिवणार आहे. तर बघूया कसा शिवतोय तो आणि कसा माझ्यावर वाटतोय साडीचा ड्रेस. तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि आता आपला ही फॅमिली आहे आपल्याला खूप मोठी करायची आहे. खूप जण नवीन नवीन सबस्क्रायबर मला जॉईंट होत आहेत, मला खूप छान वाटतंय. पटापट चॅनलला सबस्क्राईब करून टाका. अजून खूप सारे धमालवाले व्लॉग्स येणार आहेत तुमच्यासाठी. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.